नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विवेक एज्युकेशन वाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी या पृथ्वी व जीवसृष्टी या पाठाचा भाग 2 जलावरण। तर चला बघूया। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पृथ्वी आणि जीवसृष्टी भाग 2 जलावरण। आपल्या निसर्गात वातावरणात जलावरणाला फार महत्त्व आहे, कारण पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 1/2 भाग जमिनीचा जरी असेल तरी पाण्याशिवाय जीवन नाही हे आपण जाणतोच। तर हे जलावरण नेमके तयार कसे होते? पृथ्वीवर जमिनीवर वाहणारे लहान मोठे पाण्याचे प्रवाह असतात। त्यांचे पाणी खारे नसून गोडे असते। त्यांना ओहळ, ओढा, नदी, नाले अशी नावे आहेत। या जलरूपांपैकी ओहळ सर्वात लहान तर नदी सर्वात मोठी असते। इथे आपण ओहळ कसे दिसते, ओहळ कशी असते याच्या फोटोमध्ये बघू शकतो। तसेच ओहळ, ओढे जोडले जाऊन नद्या, उपनद्या बनतात। या फोटोमध्ये आपण ओहळ आणि ओढ्या असे छोटे जलस्रोत जेव्हा नदीला येऊन मिळतात तेव्हा मोठ्या नद्या आणि उपनद्या बनतात हे आपण बघू शकतो। डोंगराच्या उंचीवरून पाणी खाली पडते, तेथे धबधबा तयार होतो। नद्या शेवटी सागराला जाऊन मिळतात। इथे धबधबा कशा प्रकारे दिसतो हे आपण चित्रामध्ये बघू शकता। सरोवर कसे तयार होते ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया। जमिनीच्या एखाद्या सखल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेल्या मोठ्या जलाशयाला सरोवर असे म्हणतात। लहान जलाशयाला तळे असे म्हणतात। हिमस्वरूपातील पाणी कसे तयार होते ते आता आपण बघणार आहोत। थंड प्रदेशात ढगातील पाण्याचे कण गोठून त्यांचे हिमकण तयार होतात। अशा प्रदेशांमध्ये हिमवर्षाव होतो। एकावर एक हिमाचे थर जमिनीवर साचले की त्यांचा बर्फ बनतो। असे बर्फाचे थरावर थर साचत गेले की त्यांचा आकार प्रचंड मोठा होतो। जमिनीच्या उतारावरून ते थर अतिशय मंद गतीने खाली सरकतात। त्यांची हिमनदी बनते। समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे तुकडे असतात, त्यांना हिमनग असे म्हणतात। भूजल म्हणजे काय ते आता आपण बघणार आहोत। भूजल म्हणजे काय तर जमिनीवर वरील या जलसाठ्यांव्यतिरिक्त जमिनीखालीही खडकांच्या थरात खूप साठलेले पाणी असते, त्याला भूजल असे म्हणतात। हे भूजल विहिरी, कूपनलिका यातून उपसून वापरले जाते। अनेक सरोवरांना, विहिरींना जमिनीखालील झऱ्यांमुळे पाणी मिळते। पृथ्वीवरील जलावरण कसे बनते हे आपण बघितले। या जलावरणात ओहळ आणि छोटे जलप्रवाह एकत्रित येऊन नद्या आणि उपनद्या बनतात। त्या नद्या उपनद्या समुद्राला जाऊन मिळतात। तसेच जलचक्राविषयी देखील माहिती याआधी आपण घेतलेली आहे। जलस्रोत कोणकोणते आहेत ते देखील आपण या भागामध्ये बघितले। तसेच हिमनग काय असतात, ओहळ काय असतात, धबधबे काय असतात हे देखील या जलस्रोतांच्या माध्यमातून आपण बघितले। अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल विवेक एज्युकेशन वाणी नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास आपल्या मित्रांसोबत लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।